आणखी एका मोठी बातमी आहे। लोकशाही मराठीच्या बातमीच्या पाठपुराव्याला यश आलंय। प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। क्रीडा विभागाने कारवाई केली आहे, पण पोलीस कधी अटक करणार याकडे आता साऱ्यांचं लक्ष आहे। संभाजीनगरच्या क्रीडा विभागातील 21 कोटींचा घोटाळा प्रकरणामध्ये आता प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। त्यांच्या जागी आता युवराज नाईक यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे। लोकशाही मराठीने याचा पाठपुरावा केला होता। फक्त एक कंत्राटी कर्मचारी ज्याचा पगार हा फक्त 13,000 रुपये आहे, तो 21 कोटींचा घोटाळा एकट्याच्या बळावर कसा काय करू शकतो असा सवाल लोकशाही मराठीने उपस्थित केला होता। त्यामुळे कोणाचा तरी वरदहस्त असेल, कोणीतरी मोठे अधिकारी त्याच्या पाठीमागे असतील असा संशय लोकशाही मराठीने व्यक्त केला होता आणि त्याला आता कुठेतरी या पाठपुराव्याला यश येताना दिसतंय। जे उपसंचालक आहेत त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर येते। आता मात्र अटक कधी होणार, कारवाई पुढील कधी होणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? 21 कोटींचा घोटाळा एका कंत्राटी कर्मचाऱ्याने केला, याच्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता आणि लोकशाही मराठीने नेमका हाच प्रश्न उपस्थित केला होता। अगदी आपण असं म्हणू शकतो की काही तासांपूर्वी आपण हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि आता त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय, कारवाई होताना दिसते। काय अपडेट्स आहेत? फरहाजी, 21 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आलाय। लोकशाही मराठीनं याचा वारंवार पाठपुरावा केलेला आहे आणि गोरगरीब जनतेचा तसेच सर्वसामान्य नागरिकांचा आणि खेळाडूंचा पैसा अशा पद्धतीनं किंवा चुकीच्या पद्धतीनं जर तो कोणी लाटत असेल तर नक्कीच लोकशाही मराठी आवाज उचलते आणि हाच आवाज उचलल्याच्या नंतर लोकशाही मराठीच्या बातमीचा एक मोठा इम्पॅक्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण ज्या अधिकाऱ्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आलेली आहे आणि अधिकाऱ्याच्या जागेवर आता दुसऱ्या व्यक्तीला हा कारभार जो आहे तो सोपवलेला आहे। त्या कार्यावर आता दुसऱ्या नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। तात्पुरता जर पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे हा मोठा घोटाळा होता। या घोटाळ्यासंदर्भात कुणीही याआधी आवाज उचललेला नव्हता, मात्र लोकशाही मराठीनं एक पत्र समोर आणलं होतं, ते म्हणजे ज्या स्वतः आरोपीनं या संदर्भात मांडलेलं आहे आणि यामध्ये जो काही आरोपी आहे त्या आरोपीला पकडल्याच्या नंतर इतर मोठे मासे कधी पकडले जाणार, पोलीस त्यांच्यावर कधी कारवाई करणार, की यामध्ये आणखी मोठमोठे मासे सापडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे पोलिसांना स्वतःची चक्र मोठे फिरवावे लागतील आणि यामध्ये जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हालचाली आता वेगानं या ठिकाणी पाहायला मिळतात। निश्चितच सचिन, आणि त्यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा करत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।